भगवान खरं सांगू, तुम्ही म्हणजे सिंह आहात, शिशुपाल म्हणजे कोल्हा आहे, आणि सिंहाचा वाटा सिंहाला शोभतो, कोल्याला नाही, असं तिने सांगितलं. तेव्हा देव हसले, म्हणजे रुक्मिणी हुशार आहेस तू, किमान अशी बाई हुशार पाहिजे. कळलं तर बरोबर, नाही कळालं उलट सांगतो. बघा, तुमच्या घरी तुमचा कोणी मित्र आला, पाहुणा आला, आणि तुमच्या बायकोला जर हुशार म्हणाला, अहो खरंच तुमची बायको हुशार आहे, असं म्हटल्यावर तुम्ही नक्की समजून जातो तुम्हाला बावळट बोलला. हा, फक्त इनडायरेक्ट स्पीच आहे. विठ्ठल त्याला तुम्हाला समोर समोर बावळट बोलायचं नव्हतं, एवढंच फरक आहे. तुमच्या बायकोला हुशार बोलला, पण इथे देव रुक्मिणीला हुशार बोलली, याचा अर्थ ती आहेच चतुरातू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, आणि तुम्ही ज्याची पत्नी आहात त्या पद्धतीने त्या बोलल्या. हा प्रश्न जसा भगवंतांनी भागवतात रुक्मिणी सर्वाला विचारला, तसाच प्रश्न या गोपिकेसमोर उभा राहिला. या गोपिकेसमोर या गोपिकेला काही गोपिकांनी समजूत घालायला घेतली. काय समजूत घालायला घेतली? कारण नियम आहे, तुम्ही जिथं राहता तिथे तुम्हाला लौकिक आणि अलौकिक दोन्ही काम करायचे. लौकिक जपायचं आहे आणि अलौकिक पण जपायचं आहे. अलौकिक परमात्म्याचं नाम जपायचं आहे आणि लौकिक जपायचं आहे, असा अर्थ. व्यवहार तुमचा बिघडला नाही पाहिजे. साध्या भाषेत, तुम्ही ज्या गावात राहता त्या गावात उदास असून चालत नाही. तुम्ही उदास राहिला की लोक तुम्हाला टाकून देते. लोकांनी तुम्हाला नाही टाकलं पाहिजे, तुमचा आदर्श घेतला पाहिजे. असं तुम्ही लौकिकात जगलं पाहिजे, याचं नाव जगणं आहे. तुमचा आदर्श लोकांना वाटेल असं तुमचं जगणं, याला लौकिक म्हणा. आणि तुमचा अभिमान साधूला वाटेल, याला अलौकिक म्हणा. विठ्ठल जननोहे हा अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवती साधुजन, ऐसे ऐकता निवती साधुजन, एका जनार्दनी बाणवी निज खुण, इतो जनार्दनी बाणवी निज खुण, झाली संध्या संदेह माझा देवा. राम वनवासात होते, शूर्पणखा सुंदर रूप घेऊन आली, पण रामाचा पाय घसरला नाही. आणि थोडं पुढे जाऊन सांगू, रावणाचं ऐश्वर्य बघून सीतेचा पण पाय घसरला नाही. असा संसार करता आला तर तुम्ही ठीक आहे. आणि याच्याही पलीकडे तुम्ही गादीवर बसल्यानंतर महादेवाने तुमचा सत्कार करावा, हा तुमचा परमार्थ आहे. तुमचा सत्कार साधूनही करावा, समाजाने करावा. समाजाच्या विचाराने जर चालायला लागला तर थोडासा त्रास होईल, पण त्रास जरी असला तरी जगणं फार सहज होणं एक इतकं सोपं नाही. मी थोडं अजून वेगळं सांगतो, लक्षात घ्या. तुम्ही सगळं विसरा, पण बायकोचा वाढदिवस विसरलात ना, एवढ्या लवकर कळलं बघा. 5G फेल आहे. तुम्ही जर बायकोचा वाढदिवस विसरलात तर मला वाटत नाही रामाला 14 वर्षाच्या वनवासात जेवढा त्रास नसेल झाला तेवढा तुम्हाला पुढच्या वर्षी फरक होईल. तुम्हाला बायकोचा वाढदिवस पण लक्षात ठेवावा लागेल. स्वतःचा विसरला तरी चालेल. इथून सुरुवात आहे तुमच्या लौकिकाची, इथून सुरुवात आहे. आणि अलौकिकाचा जर विचार कराल तर साधूचा उत्सव झालाच पाहिजे. साधूच्या उत्सवात आपण गेलोच पाहिजे. मी गमतीने सांगतो, साधूकडे नाही गेलात तरी चालेल, पण साधूकडे जरूर जा. साधू त्रास देईल, साधू त्रास काढेल. त्याचं उत्तर काय? साधू तुमचा त्रास काढेल.
ही जी भूमिका आहे, या भूमिकेत ही गोपिका, त्या गोपिकेला काही गोपिकांनी पाहिलं आणि लक्ष दिलं, काय कशी राहतेस म्हणजे वेदळ्यासारखी. वेदळी शब्द महिलांमध्ये वापरला जातो. काय वेदळ्यासारखी राहतेस, जरा व्यवस्थित राहा, टापटीप राहा. जवळ ब्युटी पार्लर आहे, जाऊन ये. मस्करा, फाउंडेशन, आय शॅडो काय लागतं एकदा चेहरा धुवून ये. कळलं का? विठाला नुसतं एवढा हात रंगवायचे 25,000 असतात. नुसता हात रंगवला तर 25,000 आहे. जी आतून रंगली तिची किती किंमत असेल? ज्ञानोबा तिची किंमत कळा. तिला काही जण सांगायला लागलं, तुला माहिती तू कोण आहेस? तू एक स्त्री आहेस, कोणाची तरी पत्नी आहेस, कोणाची तरी माता आहेस, कोणाची तरी मुलगी आहेस आणि कोणाची तरी मैत्रीण आहेस. हे सगळे नाते तुला जपता आले पाहिजेत. पती संबंधाने, सासू सासऱ्याच्या संबंधाने, मुलाच्या संबंधाने, नणंद, दीर, भाऊजय या सगळ्यांच्या संबंधाने, आई वडिलाच्या संबंधाने तुला दोन्ही कोणाला पवित्र करायचंय. गंगा जशी दोन्ही तीराला समृद्ध करते तसं तुझं वागणं दोन्ही कुळाला पवित्र करतं. पवित्र दोन्ही पक्ष पाही दोन्ही कुळाचा तुला उद्धार करायचाय. तुझ्या वागण्यात चूक नाही झाली पाहिजे. तू स्त्री आहे विसरू नको, त्या सासूरवाशीने विसरू नको. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी शब्द त्यासाठी वापरला. तिची एक आहे ना, ती एक, ती म्हणते एकटीचा विचार आहे. आणि खरं सांगू, जगात राहा पण एकटच राहा, जगात बसा पण एकटेच बसा. गीतेच्या भाषेत सांगू, पश्यै सोन्वन स्पृशै जिग्रन वष्टन गच्छन सोपै स्वजन प्रलपन विसृजन गृह्णन निमिषन नपी इंद्रियान इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. अजून सोपं सांगू, तुकोबारांनी तर चरण सांगितलं, मी चरण नाही सांगा पण उदाहरण सांगतो. भगवान ज्ञानोबारांनी सांगितले, लिप्यते नस पापेन पद्मपत्र विवांबसा. कमळ चिखलात उगवतं आणि चिखलात उगवलं तरी ते चिखलाला शिवत नाही असं म्हणण्यापेक्षा चिखलाची ताकद नाही कमळाला शिवायची असं जे राहणं आहे ना, असं तुम्ही संसारात राहा तरी तुमचं काम नाही. पण या संसारात असं राहण्यासाठी तुम्हाला देव धरावा लागेल. पण ऐशा नावे तरी लोक तिला तिच्या पतीच्याच नावाने ओळखतात. हा जसा नियम आहे तसा देव तर जात नाही, पण देवाच्या नावाने आपल्याला लोक ओळखणार हे खरं आहे, ओळखणार नाही हे खरं आहे. पण आपण देवाची ओळख करून देवाची ओळख जगाला पटवून दिली पाहिजे, हा भाव गोपी आहे. विठाला अजून थोडं वेगळं सांगतो आणि थांबण्याचा प्रयत्न करतो, वाढवत नाही. रडोनिया कोण मागता भूषण, देवी दिले तरी गोड, रागे रुची आणि गोड. थोडी क्षमा मागून सांगतो, कदाचित वाईट वाटेल पण ऐका. अभंगाला अनुसरून बोलतोय म्हणून, व्यासपीठाची मर्यादा म्हणून बोलतोय. रडोनिया कोण मागता भूषण, देवे दिले तरी गोड, राही रुची आणि कोड. हा विचार याच्यामध्ये या अभंगाच्या माध्यमातून, तुकोबराचा अभंग आहे, ज्ञानोबराचं या अभंगाला धरून बोलायचंय म्हणून चाललंय. रडोनिया कोण मागता भूषण. आज जगात जे काही लोक मागतात ते रडून मागतात.
थोडं पुढे जाऊन सांगू, स्त्रियांना सुद्धा रडूनच मिळतं, पण रडून देव मिळतो हे स्त्रिया विसरल्या. लक्षात घ्या, संसारात जे स्त्रियांना मिळतं ते रडून मागितल्यावर मिळतं, हा जर नियम आहे. पण रडून देव मिळतो ह्या सामान्य स्त्रिया विसरल्या. आणि जिला रडूनच देव मिळतो हे माहित आहे, तिचं नाव गोपी आहे. हा विचार याच्यामध्ये आलाय, एवढं सांगितलं. दुसरा अर्थ, रडून जगामध्ये भूषण मिळेल. भूषण मिळेल. आता आम्हाला जेव्हा कोणी तारीख घेतं तेव्हा पत्रिकेत विचारतं, महाराज काय टाकू तुमच्या नावापुढे? हे नावापुढे टाकावं लागतं ना, पुढे मागं काहीतरी पाहिजे. आणि पुढं मागं अतिशय लोक येत नाहीत, कळलं का? हा, जी टॉकीज फेम. अरे मी 10 वेळा गेलो पण काही फरक नाही पडला. मंडळी आहेत, उद्यापासून तिथे सप्ताह आहे. ते म्हणाले तुम्ही जर जी टॉकीज वर गेला तर तुमचं पाकिट वाढेल. अजून कमी झालं. खूप प्रयत्न केले, आपलं प्रारंभ तसं काय करतात, येते जावे तेथे. हे पाठ आहे तुम्हाला. कपाळ नाही बदलता येत, मन बदलता येत. मन हे राम झाले, मन राम. मारुतीराय वानर कोळ्यात जन्माला आले, कपाळ नाही बदललं, पण रामाला हृदयात ठेवू शकले. हा, हृदय बंदी खाना. काय ताकद आहे रामाची बाहेर जायची? बोला काय ताकद आहे. वैशिष्ट्य गोपीचं. रडोनिया कोण? एकाने विचारलं, महाराज तुमच्या नावापुढे विनोदाचार्य लावू का? म्हटलं नको लावू बाबा. समजा तू विनोदाचार्य लावला, मी विनोदच केला नाही तर केवढा मोठा विनोद होईल. विचारलं विनोद कसा कुठं करावा हे पण कळलं पाहिजे ना. विनोदाला झालर पाहिजे, आणि विनोदाला झालर असेल तर डॉलर मिळेल तुम्हाला. विनोद नाही सांगत, कल्पना करा. असं त्या म्हटलं ते फक्त हरिभक्ती परायण लावा, बाकी काही लावायच्या भानगडीत पडू नका. लोक ऐकत नाही. लोकांना वाटतं काहीतरी पुढे लिहिलं म्हणजे गर्दी होते. लोक फक्त गर्दीसाठी येतात, गर्दी फार कमी असतात. गर्दी फार कमी असते. तुमच्यापैकी बरेच जण घरच्यांनी हाकलले म्हणून आले.